प्रश्न पहिला, आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे? मैत्रिणींनो, या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. तुमची वेळ चालू होते आत्ता. स्टार्ट. 5, 4, 3, 2, 1. आणि आपलं उत्तर आहे अथर्ववेद. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तुमची वेळ चालू झाली आत्ता. 5, 4, 3, 2, 1. आणि उत्तर आहे दुसरा क्रमांक. प्रश्न क्रमांक 3, भारतीय दूध क्रांतीचे जनक कोण आहेत? आणि तुमची वेळ चालू झाली आत्ता. 5, 4, 3, 2, 1. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. वळूयात पुढील प्रश्नाकडे. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? मैत्रिणींनो, या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. आता तुमची वेळ चालू होते आता. स्टार्ट. 5, 4, 3, 2, 1. आणि याचे बरोबर उत्तर आहे रावी नदी. मैत्रिणींनो, पुढील प्रश्नाकडे वळण्याआधी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपणाला नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मदत होईल. पाहूया पुढचा प्रश्न. जनगणना दर किती वर्षांनी केली जाते? आणि तुमची वेळ चालू होते आता. स्टार्ट. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे दर 10 वर्षांनी होते. प्रश्न क्रमांक 6, कोणती पर्वतश्रेणी भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते? वेळ सुरू झाली आत्ता. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे हिमालय पर्वत. प्रश्न क्रमांक 7, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. स्टार्ट. 5, 4, 3, 2, 1. प्रश्न क्रमांक 8, भारतातील कोणते राज्य 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते? आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. 5, 4, 3, 2, 1. आणि उत्तर आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 9, ओडिसा राज्यात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे नाव काय आहे? आणि तुमची वेळ सुरू होते. 5, 4, 3, 2, 1. आणि याचे बरोबर उत्तर आहे चिलिका तलाव. प्रश्न क्रमांक 10, कोणते भारतीय राज्य उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते? आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. 5, 4, 3, 2, 1. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. मैत्रिणींनो, कोणाकोणाला या प्रश्नाचे उत्तर येण्याआधी अचूक उत्तर माहीत होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करायचा आहे. असेच नवनवे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. थँक्यू.